नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी बघा, शेंगदाणे चांगले असे लोखंडाच्या तव्यात खरपूस भाजून घेतलेले आहेत। एकदम असे कडक बघा, ते साल पूर्ण निघेल, पण मी ह्याची साल काढणार नाहीये। बिलकुल साल बी आपली ही खाल्लेली चांगली असते शरीरासाठी। ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते। शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये बघा एक गड्डी लसूण घेतलेला आहे, मोठ्या आकाराचा आहे जरा हा। ह्याला पण थोडेसे आपण डाग पडसर भाजून घेऊया। तर हे लसूण कशासाठी भाजायचं माहिती आहे का, की चटणी जर जास्त दिवस जर राहिली ना तर खराब होऊ नये त्यासाठी। आणि ह्या एवढ्या साहित्यासाठी ना तुम्ही 2 गड्डी लसूण जरी घेतला तरी चालू शकतं। लसूण सुद्धा बघा आपला भाजला गेलेला आहे, चांगले डाग पडलेले आहेत। आता गॅस करणार आहे मी बंद आणि लसूण हा काढून घेणार आहे। गॅस केला होता मी बंद। त्याच्यामध्ये 1 चमचा टाकणार आहे धने, नुसते जिरे जरी टाकले तर चालेल, आणि 1 चमचा जिरे। आता हे पण दोन्ही ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे, कारण की तवा खूप गरम आहे, लगेच भाजलं जाईल। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। काढून घेते, कारण की तवा खूप जाड असल्यामुळे का नाही हे जास्तच गरम आहे हा। आता हे सगळं जे साहित्य आहे ना, हे थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे जिरे आणि धने टाकून घ्यायचे। थंड झालेले आहे ते सगळ्या गोष्टी आपण जे भाजून घेतल्या होत्या ना त्या थंड करून घ्यायच्या। 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे, कलरवाली पण आहे। जर तुम्हाला मिरची पावडर नसेल टाकायची तर तुम्ही सुक्या मिरच्या पण टाकू शकता, पण भाजून टाकायच्या। तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तुम्ही मिरच्या घेऊ शकता, कारण जर गेल्या बारीने मी जी चटणी दाखवली होती ना तुम्हाला, त्याच्यामध्ये सांगितलं होतं मिरची। तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की आमच्याकडं मिरची नाही आहे, मिरची पावडर वापरून जर केलं तर चालेल का, त्यासाठी मी मिरची पावडर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, आणि हे एकदा फिरवून घ्यायचं। हे फिरवल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये लसूण फिरवायचे, तोपर्यंत पहिला लसूण नाही टाकायचं। तर हे मी फिरवून घेते। मस्त असं फिरवून घेतलेलं आहे बघा। त्यात टाकणार आहे आता हा लसूण आणि फिरवून घेणार आहे। लसूण टाकल्यानंतर बघा फिरवून घेतलेलं आहे तर असं ओलसर होतं, तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, चमच्याने फिरवून घ्यायचं। जर तुम्हाला मिक्सरमध्ये जर करायचं नसेल तर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात बी करू शकता, किंवा पाटा वरवंट्यावर पण ही चटणी खूप चविष्ट होते। मिक्सरपेक्षा ना खरं खलबत्त्यामध्ये, पाटा वरवंट्यावर वाटलं किंवा उकळीमध्ये कुठल्याहून पण खूप छान होते। तर प्रत्येकाकडे नसतं ना, तर त्यासाठी आपण मिक्सरवर हे केलेले आहे। तर ह्याच्यामध्ये टाकणारे आता हे शेंगदाणे। आता तुम्हाला ह्यातलं सांगितले की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची साल काढू शकता, मी काढणार नाही आहे। आणि आता ह्याला कसं करायचं ते पण तुम्हाला सांगते। सगळं थंड वस्तू झाल्यानंतरच आपण हे करत आहे। बंद चालू करायचं, एकदम बी भरभर करायचं नाही आहे, नाहीतर काय होतं जास्त खरपूस शेंगदाणे भाजले का नाही की तेल सुटतं, तर त्यासाठी तसं करायचं। चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे, जास्त बारीक अशी केली नाही, बंद चालू करून केलेली आहे। बघा किती खूप छान झालेली आहे। एकदम पण एकसारखी अशी बघा फिरवायची नाही आहे, कारण की तेल जास्त सुटलं जातं। आणि एकदम बारीक झाली का नाही की त्याची एवढी चव येत नाही। अशा पद्धतीत असली की नाही थोडीशी दरदरी तर खूप छान लागते। तर अशा पद्धतीने तुम्हाला मी झटपट अशी शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।